Hello student, today discuss the electrostatic chapters and points name applications of Gauss's law. This point it is depends by the statements of Gauss's law. The statements of Gauss's law mean the total electric flux over any closed surface or any shape of closed surface is equal to the algebraic sum of unit positive charge. म्हणजे स्टेटमेंट्स मध्ये सांगितले की तुमचा कोणत्याही शेपचा जर सरफेस असेल किंवा बॉडी असेल तर त्याचं असलेले इलेक्ट्रिक फ्लक्स ह्या तिथे असलेल्या संपूर्ण चार्जवर काय डिपेंड आहे. यातलाच आपण फर्स्ट ॲप्लिकेशन घेतो. इथे आपण बॉडीला पर्टिक्युलर शेप असेल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द युनिफॉर्मली चार्ज स्फेरिकल शेल और हॉलो स्फियर. इथे आपण एक स्फेरिकल शेल घेतो किंवा हॉलो स्फियर त्या हॉलो स्फिअरच्या सरफेसवर कारण कंडक्टिंग बॉडीवरती चार्ज असतो म्हणून त्या सरफेसवरती आपले चार्ज कोणते तर युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस ऑन द सरफेस ऑफ स्फेरिकल शेप. द रेडियस ऑफ स्फेरिकल शेप इज कॅपिटल आर अँड ओ इज द सेंटर ऑफ स्फेअर. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायची ॲट आउटसाइड द पॉइंट्स ऑफ स्फेरिकल शेप मीन्स point P. Find the electric field intensity at point P and this point the distance between center to point P is R. असं काय आपलं सिंपल रिलेशन्स. तर आपल्याला ह्या पॉइंट्स वर पासून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल ते फाइंड आउट करायची. इथे आपण फक्त एकच युनिट चार्जचं कन्सिडर करतो. जर नंबर ऑफ युनिट चार्ज आले तर ह्या सगळ्या शेप म्हणजे पर्टिक्युलर त्या बाजूने काय तयार होणार आहे इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे जर सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण लाईटचा कन्सेप्ट जर तुम्ही बल्ब लावला तो फक्त एकाच दिशेने जाणार आहे का. जर तुमचा बल्ब जर मध्ये असेल तर संपूर्ण गोल एरियावर त्याचा प्रकाश जाणार आहे का. इलेक्ट्रिक फील्डचंही तसंच. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे त्यांनी ऑक्युपाय केलेला स्पेस की तेवढ्या स्पेसमध्ये काय इलेक्ट्रिक फील्ड हा कन्सेप्ट आपल्याला मॅग्नेटशी सुद्धा कम्पेअर करतात. म्हणजे जर आपण मॅग्नेटिक फील्ड पाहिलं मध्ये जर मॅग्नेट ठेवला त्याच्या बाजूला सेम डिस्टन्स वरती जर आपण आयनचे मटेरियल ठेवले तर तो सगळ्या डिस्टन्स तिथे अट्रॅक्ट करणार आहे की नाही. तसंच इथे असं होतं. तर इथे जे पॉझिटिव्ह चार्ज ह्या शेलवर त्या पॉझिटिव्ह चार्ज मुळे त्या पी या पॉइंट जे सेम डिस्टन्स इथे असेल इथे असेल इथे असेल त्या सारख्या डिस्टन्स वरती अप्लाय होणारे इलेक्ट्रिक फील्ड कसं असेल सारखं असेल. आणि आपल्याला ह्या पॉइंट्स वरचं असलेलं इलेक्ट्रिक फील्ड काय करायचं फाइंड करायचं इज रिलेशन बिटवीन द गॉसेस लॉ. तर बाय गॉसेस theorem the total electric flux on the surface is means phi is equal to q divided by epsilon g. The permittivity of mediums is depends by k and k is equal to 1. k means dielectric constant आणि इथे जे आपण घेतो परमिटिव्हिटी ही कशाची घेतो आपण व्हॅक्यूम इज रिलेटेड टू द व्हॅक्यूम. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ व्हॅक्यूम काय असतो 1 असतो. म्हणजे तुमचा फाय इज इक्वल टू क्यू डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0. क्यू इज द अप्लाय द युनिट पॉझिटिव्ह चार्ज बाय रिलेशन टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू ई बार डॉट ds. इंटिग्रेशन्स आर सबस्टिट्यूटेड बाय. इंटिग्रेशन मीन्स मिनिंग काय इथे आपण जो रिक्वायर केलेला सरफेस आहे तो फक्त एवढाच. आपल्याला संपूर्ण सरफेसचं काढायचं असेल तर इंटिग्रेशन करावं मीन्स इथे डॉट प्रॉडक्ट आहे ई ds cos थीटा. डॉट प्रॉडक्ट असल्यामुळे cos थीटा. अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड सरफेस. तर ह्या दोघांमधला अँगल काय तर इथे जर आपण पाहिलं तर ही काय झाली आपली डायरेक्शन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ई बार आणि हा जो सरफेस आहे हा सरफेस आणि डायरेक्शन हे एकाच बाजूने वाढत जाणार आहे म्हणजे दोघांच्या मधलं रिलेशन्स काय सेम डायरेक्शन.
इकडे पहा, हा सरफेस म्हणजे आता दिसतं नाही तर इमॅजिनेशन पॉवर करा की हा जो स्क्वेअर आहे, स्फेरिकल शेल आहे, त्या स्फेरिकल शेलचा इकडचा असलेला सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड हे एकाच बाजूने जाणार आहे की नाही, तर तसं पॉइंट बदलत जाईल, तसं सरफेस एरिया सुद्धा काय होत जाणार आहे, पुढे पुढे जाणार आहे. म्हणून त्या दोघांमधला अँगल थीटा इज इक्वल टू 0 and cos 0 is equal to 1. ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट. मीन्स phi is equal to integrated E ds इलेक्ट्रिक फील्ड at point P ही कॉन्स्टंट राहणार आहे. तर P पॉइंट इथे गेल्या सेम डिस्टन्स वर तो तेवढाच राहणार, इथे सुद्धा तेवढाच राहणार. फक्त बदलत काय राहणार, हा आपण घेतलेला रिक्वायर्ड आहे तो हळूहळू काय होत जाणार आहे, मोठा होत जाणार आहे. म्हणजे इंटेन्सिटी, क्लोज इंटेन्सिटी इज अप्लाय ऑन द सरफेस ऑफ स्फेरिकल शेप. मग तिथे असलेला सरफेस एरिया काय येतो स्फेरिकल शेपचा. तुमच्याकडे जर स्फेरिकल शेपची बॉडी असेल तर त्याचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 4 पाय r स्क्वेअर. आपण ह्या शेप विषयी बोलतो, हा जो शेप दिसतोय की नाही मोठा, त्या शेप विषयी. मग त्याचा असलेला सरफेस एरिया काय आला, 4 पाय r स्क्वेअर. मीन्स phi is equal to E into 4 pi r square. ह्याला म्हणतो इक्वेशन सेकंड. जर बाय गॉसेस थेरम वर इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू काय, युनिट पॉझिटिव्ह चार्ज डिवाइडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ वायर. आणि इलेक्ट्रिक फ्लक्स इज द बाय डेफिनेशन इलेक्ट्रिक फ्लक्स मीन्स द प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इनटू सरफेस एरिया. त्याच्यानुसार हे इक्वेशन्स आहेत, म्हणजे दोघांचा एलएचएस सेम आहे, म्हणजे आरएचएस सुद्धा काय येणार, सारखा येणार. E is equal to Q upon epsilon 0. Therefore E is equal to 1 upon 4 pi. इथे epsilon 0 लिहितो divided by into Q divided by R square. Small r, the distance of point. म्हणजे तुम्ही जो कन्सिडर केलेला पॉइंट आहे की नाही, त्या पॉइंटचं असलेलं डिस्टन्स E is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q divided by R square. असं आपलं सिंपल काय होतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं रिलेशन. हे रिलेशन्स आपण 11 स्टँडर्ड्स मध्ये सुद्धा प्रूव्ह केले, इज रिलेटेड टू द कुलम्स लॉ. आणि इथे आपण गॉसेस लॉ आणि हे इलेक्ट्रिक फ्लक्सशी काय केलेले रिलेटेड. आता जर हा पॉइंट चार्ज म्हणजे हा पॉइंट जर असा आपण वाढवत नाही, म्हणजे डिस्टन्स ऑफ r काय होत जाणार आहे, वाढत जाणार. सिंपल कन्सेप्ट आहे. डिस्टन्स ऑफ r काय होत जाणार आहे, वाढत जाणार. ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. E is inversely proportional to the square of distance between center to given position. म्हणजे जसं तुमचं डिस्टन्स वाढत जाईल तशी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार. मग सर्वात जास्त इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठे असेल, तर इथे सरफेसवर. मॅक्झिमम इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट सरफेस ऑन द स्फियर. म्हणजे तुमच्या सरफेस वरती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी होणार आहे, मॅक्झिमम. आता याच्या पुन्हा दोन कंडिशन्स आहेत. जर तुमचे पॉइंट इनसाइड द स्फियर असेल, जर तुमचा पॉइंट इनसाइड द स्फियर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते, 0 असते. इथे आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट inside the sphere, charge is equal to 0, therefore E is equal to 0. तुमचा असलेला इनसाइडला स्फिअरचा चार्ज काय असणार आहे, 0, कारण की पॉझिटिव्ह चार्ज हा आउटवर्ड डायरेक्शनने जातो. म्हणजे इनसाइडला तो जाणार नाही, गेला नाही की तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड द स्फिअर काय असेल, 0 असेल. हे लक्षात ठेवा. सर्वात जास्त कुठे असणार आहे, सरफेसवर, आणि तिथून पुढे पुढे तो मिनिमम होत जाणार आहे. आणि
सरफेसच्या आतमध्ये सुद्धा तो कसा होत जाणार आहे, म्हणजे तो झिरोच असणार आहे. कसा होत जाणार आहे पेक्षा असं म्हणून आपण तो झिरोच असेल, म्हणजे तो आर कॅपिटल आर पासून पुढे काय होत जाणार आहे, वाढत जाणार. जर तो सरफेस वरती असेल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ स्फीयर, तर इनचं रिलेशन असेल तर 1/4 pi epsilon 0 q divided by capital R on the surface. सरफेस वरती असेल तर. आता इथे दुसरं एक रिलेशन्स आहे ते म्हणजे चार्ज डेन्सिटी. आता इथे चार्ज डेन्सिटी हे सुद्धा आपण गेल्या वर्षी पाहिले. तर चार्ज डेन्सिटीचं सिंपल रिलेशन्स काय आहे, तर चार्ज डेन्सिटी इज डिपेंड्स बाय चार्ज डिवाइडेड बाय शेप ऑफ बॉडी. आता इथे जो आपला बॉडीचा शेप आहे तो स्फेरिकल आहे, म्हणजे तो शेप वरती डिपेंडेंट त्याचा एरिया आहे. मग तो जर शेप जर स्फेरिकल असेल किंवा सरफेस असेल तर तिथे चार्ज डेन्सिटी ते चार्ज पर युनिट एरिया. नेक्स्ट रिलेशन, फाइंड द चार्ज डेन्सिटी. पण ते बघू. सिग्मा इज चार्ज डेन्सिटी. चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, चार्ज पर युनिट सरफेस एरिया. आता सरफेस एरिया म्हणजे तो त्या बॉडीशी रिलेटेड असतो, पण त्या बॉडीचा सरफेस एरिया काय आहे, तर त्याची रेडियस वर डिपेंड्स काय, तर कॅपिटल आर इज इक्वल टू 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. हा इमॅजिन केलेला स्फियर आहे. पॉइंट पी च्या इलेक्ट्रिक फील्डला आपली जी चार्ज डेन्सिटी येणार आहे त्या सरफेस वरती किती चार्ज आहे, तो तेवढ्याच बॉडी वरती असणार आहे, बाहेर जाणार नाही. म्हणून ते काय आला फॉर्म्युला q/4 पाय. इथे वाटलं तर मी 1 लिहितो, 4 पाय r स्क्वेअर. therefore q is equal to sigma into 4 पाय r स्क्वेअर. ह्या इक्वेशन्स मध्ये पुट केलं तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड आणि चार्ज डेन्सिटीचं रिलेशन्स भेटेल. मीन्स E is equal to sigma into 4 pi r square divided by 4 pi epsilon 0 into r square. Again 4 pi cancel, is sigma capital R square divided by epsilon into r square. आता पुन्हा इथे कंडिशन, जर तुमचा पॉइंट चार्ज सरफेस वरती असेल तर हा r स्क्वेअर काय असणार आहे, कॅपिटल R स्क्वेअर असणार आहे. म्हणजे जर तुमचा पॉइंट इथे असेल तर हे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स होणार आहे इज रिलेटेड टू द r. म्हणजे जर तुमचा सरफेस वरती असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे, सिग्मा डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0. सिंपल रिलेशन्स म्हणजे चार्ज डेन्सिटी इनटू परमिटिव्हिटी ऑफ वेक्टर. असं आपलं सिंपल स्फेरिकल शेपचं असलेलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं काय इक्वेशन्स. सेकंड आहे लिनियर, म्हणजे जर एखाद्या लेंथ वरती म्हणजे वायर वरती जर चार्ज असतील तर तिथे काय असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. सेकंड ऍप्लिकेशन्स ऑफ गॉसेस. सेकंड ऍप्लिकेशन्स काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू एन इन्फिनिटी लॉन्ग स्ट्रेट चार्ज वायर्स. आता जर एखाद्या लॉन्ग म्हणजे लांब असलेल्या वायर वरती जर चार्ज, समजा एक कंडक्टिंग वायर आणि त्याच्यावरती जर चार्ज असेल तर तो चार्ज तिथून पुढे म्हणजे असा वर जाणार, तिथून खाली येणार, बरोबर की नाही. जसं आपण स्पेअरला पाहिलं तर एक सेंटर म्हणून तो बरोबर एक स्पेअर तयार करत होता. तसंच इथून आलेले चार्ज सुद्धा काय होणार, इकडचा चार्ज इकडे वर जाणार, इथला चार्ज इथे वर जाणार आणि तो त्याच आकाराचा काय करणार आहे गॉसियन सरफेस तयार. आता तो जो चार्ज हे आपण कंडक्टिंग वायर्स म्हणजे इथे तुमची म्हणला दिसते की नाही, त्या कंडक्टिंग वायर्सवर असलेले चार्ज, तर टोटल चार्ज काय ते कॅपिटल Q. ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट्स वरती असलेले चार्ज हे काय कॅपिटल Q's आहे आणि त्या वायरची असलेली लेंथ काय कन्सिडर केली आपण कॅपिटल R. आता हे जे चार्ज आहे ते चार्ज हा चार्ज कन्सिडर करू इथे पॉइंट चार्ज आहे. आपण पॉइंट चार्ज म्हणजे युनिट चार्ज विषयी बोलतोय. तर तो चार्ज ह्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अप्लाय करणार म्हणजे कसा, त्याच्यापासून एक त्याचा एरिया तयार होणार आहे की नाही,
आणि तो एरिया काय असणार जर आपण रिक्वेस्ट केली की इथे एवढी त्याची लेंथ आहे तर त्या लेंथ नुसार काय तयार होणार आहे सिलेंडर तयार होणार म्हणजे ह्याला सिलेंड्रिकल शेप सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हटलं जातं इथे जरी लॉंग स्ट्रेट चार्ज वायर असेल तरी तो सिलेंड्रिकल शेप काय होतो आपल्याला कारण की जर इथून इथपर्यंत जर आपण पाहिलं तर ह्याच आकाराचं काय तयार होणार आहे बॉडी तयार होणार किंवा शेप तयार होणार तो कसा दिसणार तर सिलेंड्रिकल शेपचा आपण ऍट पॉइंट ओ या छोट्याशा पॉइंट्स वरती काय करतो आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहे त्या पॉइंट्स वरती असलेला चार्ज ऍट पॉइंट ओ तो काय प्लस क्यू आणि त्या चार्ज मुळे तयार झालेला जो का सिलेंड्रिकल शेप आहे त्या सिलेंड्रिकल शेपची लेंथ काय आहे तर लेंथ ऑफ गॉसियन सिलेंडर किंवा गॉसियन सिलेंड्रिकल सरफेस मग त्याची जी लेंथ ती काय स्मॉल एल आहे इथे लक्षात आपल्याला फक्त एवढाच एक इमॅजिन केलेला पार्ट करायचा ds गॉसियन सरफेस किंवा त्याला स्मॉल सरफेस म्हणलं तरी चालेल कन्सिडर स्मॉल सरफेस तर ह्या स्मॉल सरफेस वरती असलेलं आपल्याला काय काढायचं इलेक्ट्रिक फील्ड आता इलेक्ट्रिक फील्ड फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट P द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट O इज r आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची P आणि त्याचं डिस्टन्स O पॉइंट पासून काय स्मॉल r लॅम्बडा इज लिनियर चार्ज डेन्सिटी मगाशी आपण घेतली होती स्फेरिकल शेपला ती एरियल चार्ज कारण की त्या स्फिअरला काय होता एरिया होता इथे वायर आणि खूप छोटी वायर थिन वायर या थिन वायर वरती असलेले चार्ज काय असणार आहे लिनियर असणार म्हणून त्याला लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणतात मग लिनियर चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय लॅम्बडा इज इक्वल टू टोटल चार्ज डिवाइडेड बाय टोटल लेंथ आपण कन्सिडरेशन फक्त एवढीच केली मग तेवढ्या वायर वरती असलेले चार्ज डिवाइडेड बाय तेवढीच लेंथ स्मॉल क्यू डिवाइडेड बाय तो रेशियो कसा असतो कॉन्स्टंट असतो आता बाय गॉसेस लॉ टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स on a closed surface तर ते काय येतात phi is equal to q upon epsilon 0 म्हणजे आपण जेवढे चार्ज कन्सिडर केले तेवढे चार्ज phi is equal to required charge upon epsilon 0 हे जेवढे तुम्ही रिक्वायर्ड केले तेच चार्ज येणार हे झालं आपलं गॉसेस थेरम नुसार आणि टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर अ क्लोज्ड सरफेस ते काय येतात phi is equal to इंटिक्लोज इंटिग्रेटेड E ds आता इथे सरफेस किती हा आपल्याला दिसतोय तो स्फेरिकल सरफेस एक दुसरा हा वरच्या बाजूचा तयार झालेला एक स्फेरिकल सरफेस आणि या खालच्या बाजूला तयार झालेला काय स्फेरिकल सरफेस असे एकूण आपल्याला तीन सरफेस दिसतात इकडे पहा कोणकोणता सरफेस दिसतो हा कर्व सरफेस हा वरचा आणि खालचा फ्लॅट सरफेस म्हणजे सिलेंडरला एकूण तीन सरफेस असतात मग त्या तिन्ही सरफेस म्हणजे आपण क्लोज सरफेस घेतो मग ह्या तिन्ही सरफेसचं जर आपण सेपरेशन केलं प्रत्येकाला 1 2 3 अशी नावं देऊ आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 1 प्लस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 2 प्लस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सरफेस बरोबर आहे तर इथे पण किती सरफेस आहे एक आपला असलेला हा सरफेस त्याला मी ds1 म्हणतो हा दुसरा सरफेस
ds2 आणि खालचा तिसरा सरफेस ds3. त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये स्केलर प्रोडक्ट आहे. तर therefore phi is equal to प्रत्येकाच e ds cos theta, एकाला 1 म्हणतो प्लस phi e ds cos theta 2 प्लस phi e ds cos थीटा. तिघांचे 3 अँगल. आता थीटा 1 सॉरी द सरफेस 1 2 and 3 वेगवेगळे सरफेस. तर आपण ds1 साठी ही झाली डायरेक्शन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा अशी जाते आणि तुमचा सरफेस सुद्धा कसा आहे त्याच बाजूला. हा दिसतोय का आपला सरफेस? म्हणजे आपण मगाशी स्क्वेअर सारखं दाखवल्याप्रमाणे असा हा कर्व आहे. हा पॉइंट जसा वाढत जातो तसा हा कर्व वाढत जाणार आहे की. म्हणजे तुमचा थीटा 1 चा अँगल काय येतोय 0. म्हणजे cos थीटा 1 इज इक्वल टू 1. आता थीटा 2 इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे हा पॉइंट जर इथे आपण विचार केला तर ही डायरेक्शन आहे आपली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि हा सरफेस कसा आहे त्या बाजूला. म्हणजे तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही इकडे जाते आणि सरफेस जर वाढला तर तो असा वर वाढत जाणार आहे की नाही. म्हणजे तुमचा सरफेस वर आहे वरच्या बाजूला. हा म्हणजे सरफेस ह्या बाजूला आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ह्या बाजूला आहे. ह्या डायरेक्शनला तुमचा सरफेस आहे किंवा थीटा 3 तो सरफेस असा खाली येणार आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठे जाणार आहे त्या बाजूला. तर ह्या दोघांमधला अँगल काय येतोय 90 डिग्री. इकडे पुन्हा पाहिजे हे रिलेशन्स आपल्याला सीएटी साठी इम्पॉर्टंट असतात. हा जो स्फेरिकल कर्व सरफेस आहे तो बरोबर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या डायरेक्शनने जातो. इकडे दाखवले त्या बाजूला. आणि हे जे वरचा आणि खालचा सरफेस आहे तो असा जाणार आहे. बरोबर की नाही. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी अशी म्हणजे हा सरफेस आता इमॅजिन करा हा वरचा आणि आहे म्हणजे ते दोघं असे होतात की नाही किंवा खालचा आणि हा दोघं असे होतात. म्हणून थीटा 1 थीटा 2 आणि थीटा 3 हे दोन्ही सेम त्यांचा मधला अँगल किती आहे 90 डिग्री आणि cos 90 काय असतो 0 असतो. म्हणजे हे दोन सरफेस वरचे आणि खालचे सरफेस काय होणार आहे 0 होणार आहे. फक्त तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी चं रिलेशन म्हणजे फ्लक्स इज इक्वल टू E ds means E integrated ds1 सरफेस एरिया. तर याचा फक्त स्फेरिकल शेपचा असलेला सरफेस एरिया काय येणार आहे 2 पाय स्मॉल r इनटू स्मॉल l. फक्त आपण कुणाचा म्हणतोय हा असलेला कर्व सरफेस एरिया तो काय झाला सर्कम्फरन्स 2 पाय r इनटू लेंथ स्मॉल l म्हणजे 2 पाय r इनटू l. हे झालं इक्वेशन फर्स्ट. हे झालं इक्वेशन सेकंड. पुन्हा LHS काय सेम. therefore E is E into 2 pi r q divided by epsilon 0. therefore electric field intensity is equal to 1 upon 2 pi epsilon 0 into q divided by r l small r l. आणि q divided by l म्हणजे काय linear charge density is equal to lambda divided by 2 epsilon 0 into small r. हा काय येतो आपला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी due to the long straight charge wire is equal to charge linear charge density divided by 2 epsilon 0 into r. इथे सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स. मग हे डिस्टन्स जसं कमी कमी होत जाईल कुठपर्यंत वायर पर्यंत तिथं आपली काय असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मॅक्झिमम असणार.
आणि हे डिस्टन्स पुन्हा इनसाइड द वायर गेलं तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असणार आहे 0 असणार. म्हणजे तिथं फक्त सरफेस वरती कन्सिडर तुमच्या आतमध्ये कन्सिडर होत नाही. म्हणजे पुन्हा जसं आपण स्पेअर सारखं कन्फ्युजन लावलं तेच स्पेरिकल शेपचं कन्फ्युजन इथे सुद्धा अप्लाय होतं. तर सर्वात जास्त इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वायर कुठे असेल तर वायर वर असेल आणि 0 ती कुठे असेल तर त्याच्या आतमध्ये असणार. अगेन इज रिलेटेड टू द चार्ज डेन्सिटी. ही काय लिनियर चार्ज डेन्सिटी. आता याचे दोन रिलेशन्स तयार होतात. Therefore, capital Q is equal to lambda into L. हे सुद्धा रिलेशन्स आपल्याला तुम्हाला दिलेला चार्ज हा संपूर्ण चार्ज आहे की रिक्वायर्ड चार्ज. संपूर्ण चार्ज काय कॅपिटल Q आणि आपण रिक्वायर्ड चार्ज घेतलेला आहे तो काय प्लस किंवा पॉइंट स्मॉल q. Again is relations between linear charge density. सिंपल कन्सेप्ट झाला. लिनियर चार्ज डेन्सिटी आणि P चं रिलेशन्स किंवा तुम्हाला Q आणि P चं सुद्धा रिलेशन्स दाखवता येतं ते आपण दाखवलंय. लॅम्बडा इज इक्वल टू Q डिवायडेड बाय L. तर पुट केलं तर आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी चं रिलेशन चार्जशी आणि डेन्सिटी असं दोन्ही सुद्धा दाखवतात. समजलंय. आपलं सेकंड ऍप्लिकेशन मध्ये दोनच ऍप्लिकेशन्स आहेत आपल्याला. एक स्ट्रेट वायरचं आणि दुसरं स्पेरिकल शीटचं. आता आपण थर्ड ऍप्लिकेशन्स घेणार आहे प्लेन शीटचं. म्हणजे जर इथे वायर नसून एक जर प्लेन शीट असेल तर त्याच्यावरती अप्लाय झालेलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. थर्ड ऍप्लिकेशन्स ऑफ गॉसेस लॉ. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द चार्ज इन फायनाइट प्लेन शीट. याच्या आधी आपण स्पेरिकल शेप असलेली बॉडी पाहिली, त्यानंतर वायर किंवा लेंथ असलेली बॉडी पाहिली. आता आपण प्लेन शीट म्हणजे प्लेन सरफेस आहे की ज्या प्लेन सरफेसला दोन्ही बाजूनी चार्ज अप्लाय होत आहे, एक फ्रंटनी आणि एक बॅक साइड. स्पेरिकल सरफेस मध्ये सुद्धा स्पेरिकल शेप असलेल्या बॉडीमध्ये आपण सरफेस घेतला होता, पण तिथला असलेला सरफेस हा फक्त आउटवर्ड डायरेक्शन्स मध्ये होता. त्याच्या इनसाइडला जात होतं म्हणजे चार्जला फक्त एकच डायरेक्शन्स होते. पण इथे तसं होत नाही. ज्यावेळेस आपण प्लेन शीट्स घेतो आणि त्या प्लेन शीट्सवर असलेले चार्ज जर कन्सिडर केला असा शीट्स तर तो या बाजूला सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दाखवणार आणि ह्या बाजूला सुद्धा दाखवणार. जसं आपण स्पेरिकल शेप मध्ये म्हणतो की लाईटचा जर एक्झाम्पल येतो तर उजेड ह्या बाजूलाही जाणार आहे आणि ह्या बाजूलाही जाणार. तसंच प्लेन शीट्स मध्ये सुद्धा होतं. तर तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फ्रंटला पण जाणार आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठे जाणार आहे बॅकला सुद्धा. म्हणजे तुमच्या फ्रंट आणि बॅकला सेम डिस्टन्सवर जर आपण P आणि P डॅश हे जर दोन पॉइंट कन्सिडर केले तर त्या दोन्ही पॉइंटवर अप्लाय झालेलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं. तर तिथे असलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल ह्या पॉइंट्सला आणि ह्या पॉइंट्सला ते आपल्याला काढायचं. इथे P पॉइंट ॲट विच द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज टू बी फाउंड म्हणजे त्या पॉइंटवरची फाइंड आउट करायची. इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉइंट P. इथे आपण एक छोटासा इमॅजिन केलेला सरफेस घेतला म्हणजे आपण हे संपूर्ण शीट न घेता एक छोटासा पार्ट घेतलाय की तो म्हणजे इथला एका चार्ज घेतला तर त्या एका चार्जने तयार केलेला सरफेस तो गॉसियन सरफेस एक ह्या बाजूला तयार झाला, एक ह्या बाजूला तयार झाला आणि एक हा रोलिंगचा तयार झाला. असे काय झाले तीन सरफेस. जसं आपण लेंथला पाहिजे इथे सुद्धा मी लेंथचाच कन्सेप्ट मानतो. आणि सिग्मा एरियल चार्ज डेन्सिटी आणि एरियल चार्ज डेन्सिटी काय चार्ज पर युनिट एरिया. तर बाय गॉसेस थेरम किंवा बाय गॉसेस लॉ टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स by the infinite plane sheets is equal to phi is equal to q divided by epsilon 0. Permittivity of medium is equal to permittivity of vacuum into dielectric constant. And dielectric constant of vacuum काय 1. इथे आपण व्हॅक्यूम शिफ्ट म्हणतोय म्हणजे हा एअरची सरफेसची आपण घेतलेला पॉइंट. आता सेकंड total electric flux is related to the electric intensity
phi is equal to closed integration E bar into total surface. तर किती सरफेस आहे? ds1 ds2 आणि हा तिसरा ds3. म्हणजे इथे पुन्हा तीन सरफेस आले. ds1 इंटिग्रेशन phi ds2 प्लस इंटिग्रेशन phi ds3. असे काय झाले आपले तीन सरफेस. आता ह्यांच्यामध्ये काय पुन्हा डॉट प्रॉडक्ट आणि डॉट प्रॉडक्ट असेल तर काय येतो? कॉस आहे. मीन्स इंटिग्रेशन ds1 and ds2 हे दोन्ही सरफेस काय सेम. इथे मी लिहितो ds1 is equal to ds2. सेम पॉइंट्स वरती म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा काय सारखी. म्हणजे मी या दोघांचे ऍडिशन्स करू. phi is equal to 2 closed integration E ds1 cos theta plus closed integrations E ds3 cos theta. आता यांच्या दोघांमध्ये झालेला ही झाली आपली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि हा सरफेस. तर हा जो सरफेस आहे तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या डायरेक्शन्सला आहे. बरोबर आहे की नाही? इकडचा असलेला सरफेस आणि ds3 म्हणजे हा कर्व सरफेस. तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ह्या डायरेक्शनने चालली. हा सरफेस म्हणजे थोडक्यात हा असा पुढे. बरोबर की हा पुढे चालला इकडे चालला. जर आपण 3 डायमेन्शनल फिगर्स मध्ये पाहिलं तर सरफेस तुमचा असा वर आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशी चालली. बरोबर. असा जर आपल्याकडे कर्व शेप असेल आणि हे जर असा आत जात असेल तर सरफेस हा आपण घेतो कर्व. त्या दोघांमधला अँगल काय होत आहे? 90 डिग्री होत. हे दोन सरफेस आणि ही डायरेक्शन सेम पण कर्व सरफेस आणि डायरेक्शन्स एकमेकांना कशी आहे? परपेंडिक्युलर असते. therefore theta is equal to 0 and cos 0 is equal to 1 and theta 3 is equal to 90 degree and cos 90 is equal to 0. मगाच्या सिलेंड्रिकल किंवा वायर शेप्स मध्ये रिलेशन्स उलटे येत होते. जो कर्व सरफेस होता तो सेम डायरेक्शन्सला होता आणि जे प्लेन सरफेस होते ते कसे होते? 90 डिग्रीला होते. पण प्लेन शीट्स मध्ये हे वेगळं येतं. म्हणजे ह्या दोघांचा आन्सर काय झालं? phi 2 phi E ds means 2 E closed integrations ds. मग हा जो संपूर्ण शीट्स आहे त्याचं इंटिग्रेशन केलं तर एरिया काय येत आहे? हे कन्सिडर करू कॅपिटल A. मीन्स टोटल सरफेस एरिया काय आपला? कॅपिटल A is equal to 2EA. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स is equal to 2 into इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी into टोटल सरफेस एरिया ऑफ प्लेन शीट. कारण की आपण एक फायनाइट प्लेन शीट म्हणतो. फायनाइट मध्ये तर तुम्हाला या शीटचा एरिया किती तो माहिती. तो काय? इथे आपण A सरफेस एरिया ऑफ प्लेन शीट हे झालं इक्वेशन फर्स्ट. हे झालं इक्वेशन सेकंड. जर दोन्ही जर कंपेअर केले therefore 2EA is equal to Q upon epsilon 0. Therefore electric field intensity E is equal to Q divided by 2A epsilon 0. आणि Q divided by A म्हणजे काय? चार्ज डेन्सिटी. डिफरंट फॉर्म्युले सिग्मा डिवाइडेड बाय 2 epsilon 0. हे काय झालं आपलं सिंपल रिलेशन्स. जर प्लेन शीट्स असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू चार्ज डेन्सिटी डिवाइडेड बाय 2 into epsilon 0. हे तर 2 का आलं? त्याला दोन सरफेस येतात. एक फ्रंटचा आणि एक बॅकचा. म्हणून तिथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय झाली? फ्रंटला पण गेली आणि बॅकला पण गेली. आपण फक्त P पॉइंट वरची काढतो. P डॅश वरची आपण हे करतो पण फक्त P पॉइंट वरची काढतो. P पॉइंट वरती
निम्मी इकडे गेली निम्मी इकडे गेली की नाही, म्हणजे काय राहणार आहे, निम्मीच राहणार आहे. आता आपण जे तिन्ही शेप पाहिले होते, तिघांचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं आणि जर डेन्सिटीशी जर रिलेशन्स पाहिले, जर आपण स्पेरिकल शेलचा पाहिलं तर काय आला होता फॉर्म्युला स्पेरिकल शेलसाठी, E is equal to sigma r square divided by epsilon small r शेल. जर तो सरफेस वरती असेल तर हे दोन्ही काय असणार आहे, सेम, म्हणजे सिग्मा अपॉन एप्सिलॉन जी. इज दॅट क्लिअर? पण इथली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर आपण पाहिली तर ती ह्या पॉइंट्सवर डिपेंडेंट नाही, ती कशावर डिपेंड्स आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी वरती, म्हणजे तुमच्या तिथे असलेल्या एरियावर. जर सरफेस वरती असेल तरच हे रिलेशन्स येते, सरफेस वर नसेल तर ते रिलेशन येत नसतं शेल. पण इथे डिस्टन्स येतो का कुठे, हा आर पॉइंट समजा कुठेच येत नाही का, तुमचा सरफेस एरिया काय होतं, कॅन्सल. म्हणजे हा पॉइंट कुठेही असला तरी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असणार आहे, सिग्मा डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन जी. असे आपले बेसिक 3 ऍप्लिकेशन जे आता 12th स्टँडर्डला. आणि चौथे ऍप्लिकेशन ते म्हणजे जर नॉन कंडक्टिंग स्पेरिकल शेल असेल तर तिथे असलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय, आपण थोडक्यात कन्सेप्ट, जर नॉन कंडक्टिंग जर इलेक्ट्रिक शेल असेल तर त्याच्या आतमध्ये चार्ज असतो, कुठे असणार आहे, आतमध्ये, आणि तो सेंटर पासून बाहेरपर्यंत चार्ज काय होतं आपल्यावर. म्हणजे जसं आपण स्पेरिकल शेप जर कंडक्टिंग घेतला त्याच्या फक्त सरफेस वरती येणार आहे, पण जर नॉन कंडक्टिंग असेल तर त्याच्या आतमध्ये सुद्धा काय जाणार आहे, चार्ज अप्लाय होणार, म्हणजे त्याच्या आतमध्ये चार्ज असणार. म्हणजे सर्वात सेंटरला तो काय असेल, 0 असेल, सरफेस वरती मॅक्झिमम, तिथून पुढे तो काय होणार, कमी. सेम स्पेरिकल शेल सारखाच कन्सेप्ट आहे, फक्त जर नॉन कंडक्टिंग असेल तर त्याच्या सेंटरच्या पॉइंटलाच इलेक्ट्रिक फील्ड काय असणार, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 असेल, अदरवाइज ती डिक्रीजिंग फॉर्ममध्ये असेल. इज दॅट क्लिअर? ओके, समजलं तिन्ही ऍप्लिकेशन्स? जर काय सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.